हॅलो हॅलो सध्या. हा अरे बोल रे क्या. सध्या कुठे आहेस तू? काय रे? तू कुठे आहेस मला सांग आता सध्या. अरे मी इकडे नाही. बोल काय काय बोल. अरे तू कुठे आहेस? माझ्या हातून एक विपरीत घडले रे सध्या. काय रे काय रे. तू कुठे आहेस मला सांग, मी येतोय तिकडे. अरे मी आणि माझ्या मालरा नाव आहे. नाही मला ना, मी आलोच बघ, मी आलोच तिथे. थांब सध्या. सदा मला वाचवा रे, मला वाचवा. माझ्या हातून विपरीत घडले सदा. हे मधू, अरे मला वाचवा रे, मला वाचवा. अरे राग्या, नक्की काय घडलं तरी काय रे? अरे काय सांगू तुला, अरे माझ्या हातून फार विपरीत घडलंय सध्या. काय सांगू तुला, काय सांगू. रग्या नीट सांगा काय घडलंय ते, नाही तर ते मुस्काटात लावून विपरीत घडलंय नुसतं सांगतोय. अरे सदा, अरे मधू, अरे माझ्या हातून भलतं सत्तच घडलंय रे. माझ्या हातून भलतं सत्तच घडलंय. अरे काय 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 घडलं तरी काय नक्की? माझ्या हातून गुन्हा झालाय, माझ्या हातून गुन्हा झालाय रे माझ्या सदा. कसला रे, कसला गुन्हा? माझ्या हातून खून झालाय, खून. काय खून? कुणाचा केलास खून? मध्ये सध्या मी जाणून बुजून नाही केला रे. नकळत माझ्या हातून खून झालाय रे. नकळत माझ्या हातून खून झालाय. नकळत माझ्या हातून खून झालाय. अरे अरे पण नक्की खून झाला कुणाचा? अरे सध्या आपल्याच गावातली खालचाळीची कमळीचा खून झालाय. माझ्या हातल्या कमळीचा खून झालाय. अरे काय बोलतोस कमळीचा आणि तू खून केला? एवढी खुनापर्यंत मजल जाईपर्यंत नक्की घडलं तरी काय रे? सध्या मध्या लहानपणापासून आपण एकत्र खेळलो. तुमच्या दोघांपासून हे एक पण गोष्ट कधी मी लपवली नाही रे. पण एक गोष्टीचा मात्र मी कधीच स्थानपणा तुम्हाला लागू दिला नाही, आणि ती म्हणजे कमळी. कमळी, मला माहिती आहे की ती तिच्या संसारात मग्न आहे, मी माझ्या संसारात मग्न आहे. तरी पण कमालीचं आकर्षण होतं तिच्याबद्दल. जेव्हा जेव्हा ती माझ्या समोर यायची तेव्हा असं काही वातावरण तयार व्हायचं की जणू काही आमच्या दोघांमध्ये एक घट्ट नातंच आहे. काय कमळे, कस काय चाललंय? बरं चाललंय ना? माझं बरं चाललंय. तुमचं कसं काय चाललंय? मित्र परिवारात असताना मी रमून जायचो, मात्र एकांतात कमळीची आठवण माझ्या जीवाची घाळमेळ करायची. आता मात्र मी कमळीसाठी बेचैन झालो होतो. मनाशी ठाम निश्चय केला, तिला एकांतात गाठायचं, आपलं प्रेम युक्त करायचं. आणि एक दिवस चालून संधी आली. कमळी मला नदीच्या दिशेनं जाताना दिसली आणि मी तिच्या पाठोपाठ नदीकडे निघालो.
आज इकडे कुठे? कमळे, बरेच दिवसापासून तुला एक गोष्ट बोलायची होती. काय एवढं बोलायचं होतं? कमळे, सांगायचं म्हणजे मला तू खूप आवडतेस आणि माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे. काय? माझं लग्न झालंय, मला एक मुलगा आहे, तुमचं लग्न झालंय, तुम्हाला पोरं आहेत. काय बोलायला तरी वाटतं का तुम्हाला? हा नालायकपणा तुमच्या डोक्यात आला तरी कसा? कमळे, जरा शांतपणे ऐकून घे. अहो काय शांतपणे ऐकून घेऊ मी तुमचा? कसं सांगू कमळे तुला, माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. जाता येता बसता उठता नेहमी मला तुझीच आठवण येते ग, आणि मी कसं शांत बसू? ए शहाण्या, आता इथून गुमान जातोस का गोंगाट करून गाव जमा करू? हे कमळे, अगं तू काय गाव गोंगाट करणार आहेस? मी तुला गोंगाट करण्याच्या अगोदर दाखवतो. ए शहाण्या, पुन्हा जर माझ्या अंगाला हात लावलास ना तर याद राख. तू काय मला दाखवणार आहेस? मीच तुला दाखवतो. ए, सोड मीच मला तुला मला. दाखवतो. सोड मीच तुला मला. दाखवतो. मी तुला दाखवतो. ए, सोड. नाही, सोड मला. मी तुला सोडणार आहे. सोड मला. आहे, मी तुला सोडणार आहे. दाखवतोच मी आता. मला बाबा सोड मला. सोड म्हणतो ना. सध्या माझ्या असं सगळं माझ्या हातून घडलं. आता तुम्हीच मला वाचवा रे, आता मला तुम्हीच वाचवा. अरे राग्या, हे तू काय करून बसलास? हा, आणि ह्याचा परिणाम काय होईल याचा अंदाज आहे ना तुला? हा, आणि काय काय वाचवणार आहे यातून तुला? आपण लहानपणापासून एकत्र खेळलो, असलो, बागडलो. आता तुम्ही काही करून मला वाचवा रे. काहीतरी उपाय काढा याच्यात, काहीतरी उपाय काढ. अरे मध्या, माझं तर काही डोक्यात चालत नाही. काय करणार आपण? हा करून काय बसलाय आणि आपण याला तर काय याला मदत करणार? समजा आपण प्रेताची आता विल्हेवाट लावू आणि उद्या जर प्रकरण जर उघडकीस आलं तर आपल्या दोघांना पण कामाला लावेल ना. बरोबर आहे. सध्या मध्या, तुम्ही काही करा, पण याच्यावर काहीतरी उपाय काढा. आणि जर पुढं मागं काय झालं ना तर मी स्वतःचा जीव द्यायला देखील तयार आहे, पण तुमचं नाव कधीच कोणाला सांगणार नाही. बघू नक्की. नाही नाही, मी हात जोडून सांगतो. राग्या, एक लक्षात ठेव, ह्याच्यावर फक्त आता एकच उपाय, सध्या तरी एकच उपाय मला दिसतोय. त्या प्रेताची विल्हेवाट लावूया. नंतर काय पुढे जर समजा प्रकरण उघडकीस आला तर बाकी आम्ही तिथे येणार नाही, ते तू स्वतःने बघायचं. तुम्ही त्याची काही बी काळजी करू नका. मी स्वतः एकट्याचा जीव गेला तरी चालेल, पण तुमच्या दोघांचं नाव सांगणार नाही. पण काहीतरी उपाय काढा तुम्ही. ठीक आहे, फक्त चल. काहीतरी मध्ये उपाय काढा. चल, आता काहीतरी करायलाच पाहिजे. चला, चल दाखव कुठे आहे. काय रे राग्या, काय एवढं टेन्शन मध्ये एकदम दिसतोस? अरे काय सांगू सध्या, रात्रभर झोप लागत नाही रे. अगदी डोळं उघडच राहतात माझे, आणि कोणीतरी माझा गळा दाबल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतंय कोणीतरी माझा जीव घेतय. तर ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा रे, नाहीतर मला मला माझं जीवन असह्य झालंय. मला कुणीतरी असं ओढल्यागत वाटतंय. झोप तर लागतच नाही. भीती वाटते रे सध्या, मला खूप भीती वाटते. अरे तुला भास होतं म्हणजे नक्की काय, नक्की होतं तरी काय रे? नक्की काय तुला असं म्हणजे कसला आवाज येतो काय? सध्या मध्या, तुम्हाला कसं सांगू मला समजत नाही रे. मला 100% खात्री आहे ती कमळीच असणार आहे रे. आणि तिच्यासारखीच मला आकृती दिसते. कधी माझा गळा दाबते, कधी माझा पाय ओढल्यासारखं वाटते. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो रे, आपण लहानपणापासून एकत्र आलो. सोड, तुम्हीच काहीतरी उपाय काढा रे. मला नको झालंय, मला नको झालंय जीवन. काय झालं मलाच कळत नाही. अरे राग्या, ही तुझी कर्माची फलं आहेत, ती तुला आता भोगावीच लागणार आहेत. अरे माझ्या, अरे जे घडायचं ते हातून घडलं तरी, पण काहीतरी याच्यावर उपाय काढा ना रे सध्या. काहीतरी उपाय काढा तुम्ही. हे बघ मध्या, उपाय हाय बाकी, पण उपाय लय डेंजर आहे. माझ्या माहितीतला एक बाबा आहे मांत्रिक, त्याच्याकडे जर गेलो आणि त्याला जर व्यवस्थित समजावून सांगितली आपली परिस्थिती, जे काही तुझ्या हातून घडलंय ते, तर त्याच्यावर तो तोडगा
वाटेल, पण मात्र माणूस आहे डेंजर. आणि तो राहतो ते ठिकाण सुद्धा डेंजर. आपल्या तिथं रात्रीचा जावं लागणार आहे 12 वाजता. आणि तिथं जाऊन त्याला आपण सर्व सांगायचं आणि त्याच्यावर तो तोडगा सांगेल. बघ तुला मंजूर असेल तर बोल. ठीक आहे सध्या, त्या बाबाकडे रात्री 12 वाजता जायचं आहे ना, मला मंजूर आहे. चला मग आज आपण रात्री 12 वाजता जायचा आणि जो काही तोडगा सांगेल तो आपण करूया. चला नक्की 12 वाजता तयार राहा, दोघांनी पण तयार राहा. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा, स्प्रीम ब्रीम, ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा, ओम स्प्रीम ब्रीम, ओम भट स्वाहा, ओम स्प्रीम ब्रीम, ओम भट स्वाहा, ओम क्रीम ब्रीम, ओम भट स्वाहा. बाबांचा आता ठिकाण जास्त काही बोलायचं नाही. बाबा सांगतील ना तेवढंच आपण ऐकायचं आणि तेवढंच करायचं. ठीक आहे, मी कशाला काय बोलतोय, पण बाबा एवढा उपाय काढा म्हणजे झालं. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. बाबा ओम भट स्वाहा, भट स्वाहा. बाबा ओम भट स्वाहा. बोल बालका. बाबा एक अडचण होती. कोणती बालका अडचण आहे? बाबा आमच्या माणसाकडून एक घोडचूक झाली हो. कोणती घोडचूक झाली बालका? बाबा आमच्या माणसाकडून एक खून झालाय हो. बाबा त्याच्यावर काहीतरी तोडगा द्या. असंभव, असंभव. बाबा असं काय बोलू नका, यावर तुम्हीच तोडगा काढू शकाल. बाबा हात जोडून विनंती करतो, पण ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा, ह्याच्यावर काहीतरी उपाय काढा बाबा. ह्याच्यावर तोडगा आहे, पण मार्ग खतरनाक आहे बालका. मार्ग किती खतरनाक असू द्या, तुम्ही फक्त सांगा. आमच्या माणसाकडे आम्ही मार्ग किती खतरनाक असला तरी तयार आहोत. तुम्ही फक्त सांगा. ठीक आहे मग ऐक तर. अमावस्येच्या दिवशी मी दिलेली वस्तू त्या ठिकाणी ठेवायची. ठीक आहे बाबा, तुम्ही वस्तू द्या आणि तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी वस्तू ठेवायचं काम आमच्या तिघांचं. ओम स्वाहा, ओम स्वाहा. ठीक आहे बालका, मी सांगितलेली वस्तू अमावस्येच्या दिवशी याच ठिकाणी याच वेळी तिथे ठेवायची. ठीक आहे बालका. जरा जपून बालका. ठीक आहे बाबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही याची काळजी घेईन. ठीक आहे, येतो आम्ही. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. हे थांबा. हे सध्या मध्या, तुम्हाला कसला तरी आवाज आला का रे? नाही रे, कसला आवाज नाही, काय नाही आला. तुला भास होतो. चल. नाही रे भास, मी स्वतः ऐकला आवाज कसला तरी आला. मी तुला सांगतोय कुठं आजूबाजूला बघायचं नाही. आपल्या त्या ठिकाणावर जायचं आहे ना. चल 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 चल, इकडे बघायचं नाही. चल. अरे थांबा 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 थांबा. अरे परत आवाज आला. हे बघ रागिया, मी सांगतो तू गपचप चल रे. कोण नाही, तू इकडे इकडे बघतोस कशाला? का आवाज तुला येतो, आम्हाला कसा येत नाही? अरे मी स्वतः ऐकला आवाज. चल गप चल.
तिथे कोणीतरी उभी आहे. काय रे कोण आहे? अरे आहे. कोण नाही तुला बरा दिसतो काय नाही रे तुला भास होतोय तो अरे आहे ना, कोणीतरी उभी आहे बाबा. जायचंय ना आपल्याला पण उगाच आपला काहीतरी हे करीत राहतो. अरे थांबा थांबा थांबा, ते बघ तिथे कोणतरी उभी आहे. हे कोण कुठं उभी आहे? काय तुला भास होतोय? हे बघ रग्या, आपल्या जायचं आहे ना तिथपर्यंत. बघा नाही तर आम्ही इथून परत जाऊ तुझ्यासाठी म्हणून आम्ही आलोय. चाल सीधा. अरे खरंच तिथे कोणीतरी उभी आहे, ऐका माझं. दिसतंय कोण दिसतंय तुला? हे सध्या नाही तर आपण चल हा टाकून काय? आपण परत जाऊ घरी. खाली फुकट नाटक यायची. अरे बापरे, अरे बापरे. तोच तुला समजतं काय? आपण आता थोड्या वेळानंतर इथं आपल्या ते हे ठेवायचं आणि तू पळतो कशाला? अरे बाबांनो, मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय, तिथं कोणीतरी आहे. अरे कोण आहे? आम्हाला दिसत नाही, तुला कशी दिसते? अरे आता तर माझी खात्रीच झाली, ते दुसरं तिसरं कोणी नाही, पण ते कमळीच आहे बाबा, ती कमळीच आहे. मी नाहीये, ए, वेड्या, मी नाहीये, तुम्हीच जा. एक जा. काम कर, आता बघ इथं 5 मिनिटं आपल्या आता जायचं नाही, ते ठेवायचं आणि आपल्याला जायचं नाही तर आयुष्यभर तुला त्रास देईल ती खाली फुकट. चल लवकर. अरे पण ती कमळीच आहे अरे बाबा. नाही कोण, चाल. अरे बाबा चल ना चल ना. तर मी तुम्हाला सांगत होतो, अरे कुणीतरी आहे तिथं, जीव तोडून सांगतोय, पण तुम्ही मागता ऐकताय कुठं? ए सध्या, ए सध्या, ए मध्या, अरे सध्या, अरे मला कोणीतरी ओढतंय, ओढतं. ए सध्या, ए मध्या, अरे मला कोणीतरी ओढतंय, अरे कोणीतरी मला ओढतंय. अरे मला वाचवा ना, कोणीतरी वाचवा. ए मध्या, अरे सध्या, मला कोणीतरी वाचवा. ये इथं बघूया, इथं आंबा पण आहेत. अरे नाही रे, आंबा पण आहेत आणि चिक्कू पण आहेत रे. अरे ते चिक्कू पण आहेत.